निलेश चंद्रभाजी सोबत. ठीक आहे. नमस्कार. आज आपण या ठिकाणी विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत घोडेघाट तालुका हिंगणा जिल्हा नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरच्या केविकेच्या माध्यमातून आज या गावामध्ये आमचं पथक आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण निलेश चंद्रभाजी जोमनकर यांचा या अभियानासंबंधी काय अभिप्राय आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत. निलेशजी नमस्कार. सर्वप्रथम मला हे सांगा की आज तुमच्या गावामध्ये आज जो आपण विकसित कृषी संकल्प अभियान याच्या अंतर्गत जे शेतकरी मार्गदर्शन केलं त्याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे? सर, तुम्ही आल्याबद्दल आम्हाला खूप मोलाची माहिती मिळाली आणि मॅडमनी जसं आम्हाला सांगितलं होतं की आज टीम येणार आहे तर गावात तर सर्व शेतकऱ्यांना लोकांना सांगितलं मी आणि सगळ्यांनी सुद्धा सांगितले की टीम आल्यामुळे आपल्याला जे फायदा होणार सरांकडून जे आपल्याला माहिती पाहिजे शेतीविषयक ते सर्व तुमच्या प्रश्नाची उत्तर सर देणार आहे. त्याने आधी आम्ही सांगितलं तर आम्हाला जे अवघड वाटलं शेतीमध्ये का पराठीच्या वेळेस काय करायचं, कोणतं बियाणं घ्यायचं, कशा पद्धतीने लावण करायची, त्याला बीज प्रक्रिया कशी करायची आणि कोणती फवारणी करायची, कोणत्या वेळेस फवारणी करायची ते सरांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन दिलं आहे. धन्यवाद. याच्यानंतर मला एक सांगा की तुमच्या गावामध्ये कृषी विज्ञान केंद्र नागपूरच्या माध्यमातून कधी व्हॉट्सअपवरती तुम्हाला हवामानाची माहिती वगैरे मिळते असं? माझं बघत ग्रोटेक फार्म ग्रुपमध्ये माझा नंबर ॲड आहे तर त्यामुळे मला ते सचिन वानखेडे सर यांच्याकडून भरपूर मोलाची माहिती मिळते. ते सांगतात की ह्या तारखेला पाऊस येणार आहे, हवामान कोरडं राहील, तुम्ही जनावरांची काळजी कशी घ्याल, वीज कोणत्या भागात पडणार आहे, हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस कुठे पडणार आहे. तर ते त्यामुळे मी मला जे व्हॉट्सअपवर ग्रुप मेसेज येतो मी माझ्या गावातल्या ग्रुपवर सेंड करतो आणि त्याचा भरपूर प्रमाणात आम्हाला फायदा होते आणि वेळोवेळी आम्हाला माहिती राहते का आज पाऊस येणार आहे, उद्या पाऊस येणार आहे. ते आम्ही सर्व लोक ते विजा वगैरे कुठे होणार आहे, काय होणार आहे, हवामान कसं राहील त्याबद्दल लोक जागरूक होऊन जाते आणि आपली काळजी घेत असतात. धन्यवाद.